खानदान त्याला जबाबदारी असं समजण्याचं कारण काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत, त्याच्यामध्ये आता माझ्या बरोबर सीताराम गंगावणे भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्याच्याबद्दल सांगतो अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी गाड्यांचं चिन्ह घ्यावी. असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. अहो बरोबर आहे ना, आता बहुतेकांना कळलेलं आहे तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना. ती जागा विकताही येत नाही, घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झाले सरकारची जागा आहे, त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे, त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का कुणी मुद्दाम केलंय का आणखी काय केलंय ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जय जिनेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालंय ते. जय जिनेंद्र त्यांनी माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. एक मिनिट, पण तेच मी सांगते ना. आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही. मी जाहीर भाषणात सांगतो की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायची त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बना, आणि ज्यांना लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यायचंय त्यांनी तिथं ते कारभार करा, कारण त्याच्यातनं चांगलं काम आपल्याला करता येतं. माझं कालही तेच मत होतं, आजही उद्याही राहणार.